काही कारणाने तुम्ही 10वी पास होऊ शकत नाही, 12वी पास होऊ शकत नाही, काहीतरी कारण असतं. तुम्ही हुशार असता पण काहीतरी कारणामुळं तुम्ही अभ्यास करत नसता किंवा तुम्ही फेल झालेला असता. भ्यायचं नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तिथून ग्रॅज्युएशन करायचं आणि MPSCची तयारी करायची. MPSC UPSCची तयारी करायची. सोडायचं नाही. इकडं काम पण करायचं. घरात कोण कमवणार नाही म्हणून घरात कोण कमवणार नाही, ओके, ते पण काम करायचं. काम करत करत घरातले पण बघायचं आणि अभ्यास पण करायचं. ग्रॅज्युएशन करायचं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 3 वर्ष फक्त UPSC MPSC करायची. 100% सक्सेस. पुढचा व्हिडिओ पहा. हळूहळू तर मी कॉलेजला जाणं पण बंद करून टाकलं. नुसता घरी लोळत असायचो, झोपूनच दिवस काढत होतो आणि परिणामस्वरूप तो सोनेरी दिवस उगवला. 12वीला माझी विकेट उडाली. मी नापास झालो. हो, तुम्ही बरोबर ऐकताय, मी 12वीला नापास झालो होतो. नमस्कार, मी आलोक. या स्पर्धा परीक्षेच्या विश्वात मी पण स्वतःला कमी लेखत होतो आणि तिथून मग मला वाघ असल्याची जाणीव होण्यापर्यंतचा प्रवास इथे मी तुम्हाला सांगायला आलो आहे. एका दिशाहीन तरुणाचा MPSCच्या परीक्षेतून पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून पहिल्याच प्रयत्नात राज्यातून 13व्या क्रमांकाने सिलेक्ट होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे माझी कहाणी, जी मी तुमच्यासोबत शेअर करायला आलो आहे. तसं तर मी लहानपणापासून शाळेत हुशारच होतो. अभ्यास असो की खेळ, सगळ्यात नंबर 1 असायचो. मस्तीत पण मीच पुढे असायचो. जसा मी शाळेतला हुशार मुलगा होतो तसाच सर्वात डॅम्बिस पण मीच होतो. मी 10वीची परीक्षा दिली आणि ॲज एक्सपेक्टेड मला चांगले मार्क्स आले. आपल्या इथे ना खूप छान परंपरा आहे. मुलाला डिस्टिंक्शन मिळालं की घाला त्याला सायन्सला, आणि त्या परंपरेचं काटेकोर पालन माझ्या घरच्यांकडून केलं गेलं. मी सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि मी कॉलेजमध्ये आलो. 1ली ते 10वी ज्या मित्रांसोबत मी एवढी मस्ती केली होती ते सगळे इतर कॉलेजेसमध्ये शिकायला गेले, वेगळ्या शहरांमध्ये गेले. माझ्या आईवडिलांची तेव्हा एवढी काही कॅपॅसिटी नव्हती कधी इतर कॉलेजेसची फी भरू शकतील, त्यामुळे मी काय तिथे ॲडमिशन घेऊ नाही शकलो. मी इथेच एकटा राहिलो. त्याचा माझ्या अकॅडमिक इयरवर थोडाफार प्रमाणात का होईना परिणाम झाला. 11वी आणि 12वी ते 2 वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात लांब 2 वर्ष होती. फार एकटं वाटायचं, कशातही मन नाही लागायचं. हळूहळू तर मी कॉलेजला जाणं पण बंद करून टाकलं. नुसता घरी लोळत असायचो, झोपूनच दिवस काढत होतो आणि परिणामस्वरूप तो सोनेरी दिवस उगवला. 12वीला माझी विकेट उडाली. मी नापास झालो. हो, तुम्ही बरोबर ऐकताय, मी 12वीला नापास झालो होतो. मी 12वी पास झालो होतो. आता वाटला सुटलो एकदाचा. पण माझ्या त्या पास होण्याला काय अर्थ नव्हता तेव्हा, कारण माझी पुढची शिकण्याची इच्छा आणि कॉन्फिडन्स दोन्ही संपले होते आणि शिकण्यात का पुढे अर्थ पण नव्हता राहिला. मग काय करायचा, तर मी जॉब केला. तर सर्वात पहिला जॉब माझा मोबाईल रिचार्जच्या दुकानात मी कामाला लागलो. आता त्या दुकानात काम करणं म्हणजे एक वेगळी झंझट होती बाबा. म्हणजे चित्रविचित्र कस्टमर तेव्हा यायचे आणि एखाद्याचा रिचार्ज होतो वेळेवरती, एखाद्याचा होत नाही तर ते मला शिव्या देऊन निघून जायचे. खूप वाईट वाटायचं तेव्हा. घरचे खूप मागे लागलेले होते की ग्रॅज्युएशन कर. पण मी म्हटलं आता ग्रॅज्युएशन करून फायदा तरी काय, पुढे मी शिकून करणार तरी काय, एवढा माझ्या शिक्षणाचा काय उपयोग होणार आहे. त्यापेक्षा मी काम करतो जेणेकरून मला 4 पैसे घरात देता येतील. पण शेवटी घरच्यांच्या आग्रहास्तव आम्ही BAला ॲडमिशन घेतलं आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून 52% BA सोशलॉजी पास झालो. एकदा न्यूजपेपरमध्ये MPSC आणि UPSCचे यशस्वितांचे फोटो आले होते. ती ॲडव्हर्टाईज म्हणजे माझ्यासाठी तो आरसा होती, ज्याने मला परत आठवण करून दिली की आलोक तू वाघ आहेस. मेमे काय करत बसलायस, आता हीच खरी वेळ आहे डरकाळी फोडण्याची. आणि मग ठरलं, काहीही झाला तरी या पेपरमध्ये माझा फोटो दिसलाच पाहिजे. बस ठरलं तर मग आता तुटळे शरीर फुटळे मस्तक. मी माझ्या आयुष्यात पुन्हा आणीबाणी निर्माण केली. या गंज चढलेल्या बुद्धीला पुन्हा पुन्हा घासलं आणि खडसावून सांगितलं का अभी नाही तो कभी नाही. मग काय ठरलं तर MPSC करण्यासाठी मी पुण्यात आलो. मी वाघ जरी असलो तरी शिकार करायची सवय माझी सुटली होती आणि त्यात हे पुणे म्हणजे माझ्यासाठी नवीनच जंगल होतं आणि या नवीन जंगलाचे नियम पण वेगळे होते आणि चॅलेंजेस पण वेगळे होते. त्यातला सर्वात पहिला चॅलेंज म्हणजे माझी राहायची रूम. 8x6ची सिंगल रूम, फक्त अभ्यास एके अभ्यास, सोशल मीडिया संपूर्ण बंद, जिथे त्या रूममध्ये व्हेंटिलेशनची देखील कमतरता आणि आजूबाजूच्या होणारा गोंगाटाचा त्रास आणि त्यावर कहर. म्हणजे पहाटे 3-4 वाजता अलार्म न लावता पण अभ्यासासाठी मला उठवण्याचं काम ढेकणांनी अतिशय उत्तमरित्या बजावलं. म्हणजे एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थिती असताना देखील मी
त्या एवढ्याशा रूममध्ये स्वतःला आयसोलेट करून घेतलं आणि प्री एक्झाम आणि मेन्स एक्झाम पास झालो. पुन्हा त्याच वेशाने मी प्रॅक्टिस सुरू केली आणि ग्राउंड एक्झाममध्ये 100पैकी 100 मार्क मिळाले. ग्राउंड एक्झाम देत असताना आयोगाने तिथे एक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती कोपऱ्यात. धावताना मी त्या ॲम्ब्युलन्सकडे बघून फक्त मनात एकच गोष्ट बोललेलो, आता मेलो तरी 72. मला नंतर एक वेळ ॲम्ब्युलन्समध्ये टाकून न्या, पण आज धावायचंच, थांबायचंच नाही. आणि त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात पोलीस सब इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये ग्राउंड एक्झाममध्ये 100पैकी 100 मार्काची सुरुवात आमच्या दिवसापासून झाली. हे जेव्हा मला कळलं तेव्हा अजून जास्त आनंद मला झाला, कारण केलेल्या कष्टाचं चीज झालं होतं. आणि तो दिवस उजाडला. 8 मार्च रिझल्ट आला. जागतिक महिला दिनी मी माझ्या आईला जगातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलं होतं. ऑल ओव्हर महाराष्ट्र 13th रँक पोलीस सब इन्स्पेक्टर इन फर्स्ट अटेम्प्ट. शांतीत क्रांती झाली होती. त्या दिवसाचं वर्णन करायचं तर माझ्यावर टीका करणारे कोमात आणि मी मात्र जोमात होतो. आयुष्यच पूर्ण बदलून गेलं होतं. वाघाने पुन्हा शिकार केली होती अँड दिस टाइम इट वॉज ह्यूज अँड अनएक्सपेक्टेड. आपलं आयुष्य पत्त्यांचा खेळ आहे. नेहमी चांगले पत्ते येतीलच असे नाही, पण जे कुठले पत्ते आपल्याकडे येतात त्याच्यावर चांगला डाव खेळणं यावरच आपलं यश अवलंबून असतं, हे लक्षात ठेवा.